यानंतरची बातमी आहे पुण्यातून। पुण्यामध्ये कुख्यात गुंड निलेश घायवळ संदर्भातली बातमी आहे। पुणे पोलिसांकडून निलेश घायवळच्या घरी छापेमारी सध्या करण्यात येते। अग्निशस्त्र काडतुसाच्या 4 रिकाम्या पुंगळ्या सुद्धा सापडल्या असून परवाना नसताना शस्त्र बाळगल्याने गुन्हा दाखल गेलेला आहे। गुंड घायवळच्या संपत्तीची सुद्धा आता चौकशी होणार आहे। पुण्यामध्ये सध्या कुख्यात गुंड निलेश घायवळच्या घरी आता पोलिसांनी छापा टाकलेला आहे। निलेश घायवळ गेल्या काही दिवसांपासून फरार आहे। तो परदेशात गेल्याची माहिती आहे। अजून सुद्धा तो पोलिसांना सापडत नाहीये। पोलिसांच्या हातावर तो तुरी देऊन तो निसटलेला आहे। त्यामुळे आता सध्या निलेश घायवळचा जो शोध आहे तो आता पोलीस घेताना पाहायला मिळत आहे। परवाना नसलेल्या काडतुसांची सुद्धा आता पोलिसांना छडा लागलेला आहे। परवाना नसताना त्याच्याकडे शस्त्र आली तरी कुठून असा सुद्धा आता सवाल पोलीस विचारतात। त्यामुळे आता त्याच्यावरती आणखी एका गुन्ह्याची नोंद झालेली आहे। निलेश घायवळच्या घरी छापेमारी सध्या केली जाते। या संदर्भात अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी रोहन कदम सध्या आपल्या सोबत आहेत। रोहन, अजून सुद्धा घायवळ सापडत नाहीये। आता ह्याच्या संपत्तीची सुद्धा पोलीस आता चौकशी करतायत। काय अधिकची माहिती आहे? सिद्धेश कदाचित बरोबर आहे। खरं तर कालपासून पुणे पोलीस मोठ्या प्रमाणामध्ये या संपूर्ण प्रकरणामध्ये ऍक्टिव्ह झालेले पाहायला मिळत आहेत। निलेश घायवळच्या पुण्यातील निवासस्थानी काल पोलिसांनी छापा टाकला आणि या निवासस्थानी जाऊन काही महत्वाची कागदपत्रांची पडताळणी केली गेली। कारण त्याच्या पद्धतीने बोगस पासपोर्ट जो आहे तो त्यांनी बनवल्याचा आरोप केला जातोय। त्या संदर्भामध्ये काही अधिकचा तपास पुणे पोलीस करतायत। परंतु यावेळी काही परवाने नसलेले शस्त्र आणि त्याची काडतुसे जी आहेत ती पुणे पोलिसांना काल सापडलेली पाहायला मिळत आहेत। आणि त्याच्या माध्यमातून पुणे पोलिसांनी आणखीन एक नवीन गुन्हा जो आहे तो निलेश घायवळवरती दाखल केलेला आहे। त्यामुळे निलेश घायवळच्या अडचणी ज्या आहेत त्या आणखीन या सगळ्या प्रकरणामुळे दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळतात। परंतु सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे निलेश घायवळला नेमका पासपोर्ट कोणी दिला, त्या संदर्भामध्ये पोलीस व्हेरिफिकेशन करण्याच्या दृष्टीने पावले कोणी उचललेली होती आणि पोलीस व्हेरिफिकेशन झालं नसेल तर तरी देखील पासपोर्ट कसा काय इश्यू करण्यात आला आणि तो लंडनला किंवा इतर ठिकाणी इतर देशामध्ये कसा काय जाऊ शकला, हा प्रश्न जो आहे तो सध्या सगळ्यांना पडलेला आहे आणि त्या दृष्टीने पोलीस देखील तपास करतायत। त्यामुळे निलेश घायवळवरती देखील अशाच पद्धतीने ज्या पद्धतीने मागच्या काही दिवसांमध्ये आंदेकर कुटुंबियांच्या वर्चस्वावर किंवा साम्राज्यावरती जो आहे तो घाला घालण्यासाठी त्यांचं बोगस असेल किंवा अनधिकृत बांधकाम असेल पाडलं गेलं होतं, तशा पद्धतीने पावले देखील आता इथून पुढच्या काळामध्ये पोलिसांकडून उचलली जाणार आहेत। पुणे पोलिसांकडून अनधिकृत बांधकाम ज्या ज्या ठिकाणी निलेश घायवळने केलेलं आहे किंवा बेकायदेशीररित्या कोणती कामं निलेश घायवळच्या आणि त्यांच्या टोलच्या माध्यमातून केलेली आहेत याचा शोध घेऊन त्या सगळ्या अनधिकृत बांधकामावरती किंवा बेकायदेशीर सगळ्या गोष्टींवरती बडगा जो आहे तो उगारला जाऊ शकतो आणि त्या दृष्टीने सध्या पुणे पोलीस प्रयत्न करतात। परंतु सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे या छापेमारीमध्ये काही काडतुसे सापडली, बंदुकं सापडली आणि त्याच्या विरुद्ध गुन्हा जो आहे तो नव्याने दाखल केला। खरंय सिद्धेश, धन्यवाद रोहन, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल।